नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल, तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी ही समोर आलेली आहे. ही बातमी खरी तर 8व्या वेतन आयोगासंदर्भातली आहे. खरे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा असूनही भारतीय जनता पक्ष यावेळी बहुमताचा आकडा पार करू शकले नाही. शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजगी यावेळी केंद्रातील सरकारला वरचढ ठरली. यामुळे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी सरकार आता सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून 23 जुलै रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 8व्या वेतन आयोगासंदर्भात मोठी घोषणा होईल, अशी शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये व्यक्त केली जात आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचारी महासंघाने एक कॅबिनेट सचिवास एक पत्र लिहिले आहे. या पत्रात अनेक प्रलंबित मागण्यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्यांवर केंद्रातील सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा, असे यामध्ये म्हटले गेले. यात 8व्या वेतन आयोगाबाबतही लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. 8व्या वेतन आयोगाचा प्रपोजल कॅबिनेट सचिवाकडे देण्यात आलेला आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ एम्प्लॉईजचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवास तसे पत्र लिहिले आहे. यात सरकारला 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची विनंती करण्यात आली. खरे तर वेतन आयोगाचा आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू होत असतो. सध्याचा 7वा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला होता आणि यानुसार नवीन 8वा वेतन आयोग हा 2026 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे. मात्र 2016चा 7वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी 2014 साली त्याची स्थापना झाली होती. अर्थातच नवीन 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी 2024 मध्ये याची स्थापना होणे आवश्यक आहे आणि त्यानंतर 2026 मध्ये 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना बहाल केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय सरकारी कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करत आहेत. याबाबतचा प्रपोजल देखील महासंघाने कॅबिनेट सचिवांकडे सादर केला. त्यामुळे आता येत्या काही दिवसांनी पार पडणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये 8व्या वेतन आयोगासंदर्भात काय निर्णय घेतला जाणार आहे, हे मात्र पाहण्यासारखे आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.